तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय बडेबाबा केसरी निमसोडकरांचं ओपनचं मैदान बघायला. आणि मैदानावर जाताना नेहमीप्रमाणे आपली स्प्लेंडर घेतली, चला म्हणलं आता निघावं. 2 तासाच्या प्रवासानंतर डायरेक्ट मैदानावर पोहोचलो. पहिल्यांदा गाडी लावून घेतली, चला म्हणलं आता मैदानाकडे जावं. मैदानावर आलो तेवढ्यात आपल्याला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरणे गट पास झालेला दिसला. चला म्हणलं आता मैदानावर कोणकोणती बैल आलेत बघूया. मैदानाकडून बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला गारोंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्क्या दिसला. आणि व्हाईट गोल्ड चिक्क्यापासून पुढे आल्यावर आपल्याला छोटा पॅकेट बडा धमाका वायकरांचा सिकंदर 81 दिसला. आणि छोटा पॅकेट बडा धमाका सिकंदर पासून पुढे आल्यावर आपल्याला घोटकरांचं रॉकेट सर्जा दिसला. आणि घोटकरांचं रॉकेट सर्जा द्वादश हिंद केसरी बैलगाडी क्षेत्रातला देव बकासूरवर पळणार होता. घोटकरांचं रॉकेट सर्जा पासून पुढे आल्यावर आपल्याला महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या दिसला. चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आलेत पहिलं बघूया. महान भारत केसरी द्वारलीकरांच्या हरण्यापासून पुढे आल्यावर आपल्याला MM नानांचा राजा दिसला. आणि राजा गटाला पळायला जाणार होतो म्हणून राजाला पाणी करायचं चाललेलं. चला म्हणलं आता मैदानाच्या पलीकडच्या साईडला जाऊन पलीकडच्या साईडला कोणकोणती बैल मैदानावर आलेत बघूया. मग लगेच मैदानावर आलो. चला म्हणलं पलीकडची बैल बघावी. आणि 10-11च्या दरम्यान पब्लिक बी मैदानावर जास्तच यायला लागलेलं, कारण मैदानावर काही टॉपच्या नंदींचं गट सुरू झालं. चला म्हणलं आता मैदानाच्या पलीकडच्या साईडला अजून कोणकोणती नंदी निमसोडकरांच्या मैदानावर आलेत बघूया.